ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये आज प्रवेश होतोय। मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा होत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र प्रवेशाबाबत काहीच माहिती नाही असं सांगितलंय। त्यामुळे बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत बावनकुळे यांची सहमती नाही का असा सवाल उपस्थित होतोय। त्यासाठी काही महिने आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागणार आहे, कारण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊला कुटुंबासोबत गेले असता त्यांचे मकाऊमधले कॅसिनो खेळतानाचे फोटो खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले होते। त्यामुळे चांगलीच खळबळ माजली होती आणि आरोपांच्या फैरी देखील झडल्या गेल्या होत्या। हे फोटो बडगुजर यांच्या माध्यमातूनच संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचले असा आरोपही केला जात होता। मात्र हा आरोप त्यावेळी बावनकुळेंनी फेटाळून लावला होता। आपण कुटुंबासोबत मकाऊला गेलो होतो असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी त्यावेळी दिलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर बावनकुळे यांचा बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होतोय का असा सवाल निर्माण झालाय। तर सुधाकर बडगुजरांच्या प्रवेशाला काही नेत्यांचा विरोध आता मावळलेला आहे। नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदारही मुंबईकडे रवाना झालेत। सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशावेळी हजर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। ज्येष्ठ नेते विजय साने यांचा देखील विरोध मावळलाय, ते सुद्धा मुंबईकडे रवाना झालेत। रात्री 2 वाजता फोन आल्यानं आपण मुंबईला निघाल्याचं सुनील केदार यांनी स्पष्ट केलंय। शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी केलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपमध्ये सावळा गोंधळ असल्याचं दिसतंय। रात्री उशिरा पक्षश्रेष्ठींच्या बैठकीमध्ये बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला। मात्र बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत खुद्द प्रदेशाध्यक्ष बावनकुळेच अनभिज्ञ असल्याचं पाहायला मिळालं। बावनकुळेंनीही माध्यमांसमोर ही अनभिज्ञता बोलून दाखवली। दरम्यान सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाबाबत आपल्याला माहित नाही, स्थानिक नेत्यांच्या एकमताशिवाय प्रवेश होत नाहीत अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिली आहे। ते काय म्हणालेत आपण पाहूया। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेकाविरुद्ध लढतो आणि आता निवडणुकीला केवळ 6 महिने झाले आहे, त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे। अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाही आहे। मी मुंबईला गेल्यानंतर जर पुढे चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही पुढे जाईल, पण आत्तापर्यंत माझ्याकडे कुठली चर्चा नाही आहे।